अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दुसऱ्यांदा आली तेव्हा त्यांचे हात अक्षरशः आकाशाला टेकले होते. अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा त्यांचा तुरा होता. आणि ट्रम्प ज्याचा त्याचा अपमान करत सुटलेले. त्यांनी सुरुवात केली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यापासून. झेलेन्स्कींचा त्यांच्या कपड्यावरून ट्रम्प यांनी जबरदस्त अपमान केला. त्याच्यानंतर युरोपियन देशांचा त्यांनी अपमान केला. युरोपियन देशांचे नेते रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये त्यांची भेट घ्यायला आले होते तेव्हा एखाद्या शाळा मास्तराच्या थाटामध्ये ट्रम्प यांनी या सगळ्या राष्ट्राध्यक्षांची हजेरी घेतली आणि त्यांना बसवलं सुद्धा तसंच. म्हणजे ट्रम्प असे समोर एका चेअरवर बसलेले आहेत आणि बाकी सगळे सर्वसामान्य लोक चहा प्यायला त्यांच्यासमोर बसतात ना, त्या प्रकारे युरोपियन देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्यासमोर बसले होते. कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा उल्लेख ते कॅनडाचा गव्हर्नर अशा प्रकारे करायचे आणि कॅनडाचा उल्लेख तर त्यांनी अमेरिकेचं 51वं राज्य अशा प्रकारे केला होता. अलीकडेच म्हणजे काल परवा त्यांनी व्हेनेझुएलाचा उल्लेख अशा प्रकारे केलेला आहे की व्हेनेझुएला हे अमेरिकेचं 51वं राज्य बनतंय का क्वेश्चन मार्क. म्हणजे ट्रम्प सगळ्यांचाच अपमान करत होते, सगळ्यांचीच खिल्ली उडवत होते, कुणाच्याही बद्दल काही फाजील विधान करत होते. अनेकदा त्यांना उत्तर मिळायचं परंतु बरेचदा लोक निमूटपणे सहन करायचे कारण तेव्हा समोरची व्यक्ती कुंडीत अडकली होती आणि ट्रम्प तमाशा बघत होते. आता काय झालंय, ट्रम्प सापळ्यामध्ये अडकलेले आहेत आणि बाकीचे लोक त्यांची मजा घेत आहेत. म्हणजे नाटो देशांनी ज्या प्रकारे त्यांना फाट्यावर मारलेलं आहे, त्यांचं जे मदतीचं आव्हान होतं, म्हणजे विचार करा, अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता, अमेरिका म्हणजे जगातली आर्थिक आणि लष्करी महासत्ता, या महासत्तेचा प्रमुख तुमच्याकडे मदतीची मागणी करतोय आणि त्याला अत्यंत बेदरकार अशा प्रकारची उत्तरं दिली जात आहेत, अत्यंत कडवट अशा प्रकारची उत्तरं दिली जात आहेत.